अयोध्येतल्या श्रीराम मंदिरातल्या दानचोरी प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हिंदुत्वाचा शंखनाद केला. श्रीराम मंदिराच्या निधीवर भाजपनं दरोडा घातल्याचा आरोप करून उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली. येत्या रविवारी मुंबईतल्या दादर येथील वटवृक्ष हनुमान मंदिराजवळ हे रामरक्षा आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्यांनी हिंदूंना साथ घातली आहे. दानचोरीचा हा पैसा इतर पक्षांमध्ये फोडाफोडी करण्यासाठी वापरला जातोय आणि हे फार गंभीर असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. त्यानंतर बाबर आणि औरंगजेबाचा उदो करणाऱ्यांनी प्रभू रामाची चिंता करू नये असा टोला भाजपकडून ठाकरेंना लगावण्यात आला. येत्या रविवारी 5 तारखेला संध्याकाळी 4च्या सुमारास दादर इथे कोणी एकेकाळी जो एक कबूतरखाना होता तिथे एक मारुतीचं मंदिर आहे आणि तिथे मग आम्ही रामरक्षा आंदोलन करतो. त्याच्यात साहजिकच आहे की रामरक्षा एक जसं पूर्वी आम्ही महाआरती करत होतो हिंदूंना जाग करण्यासाठी, आता हिंदू जागे झालेत. आता हिंदू त्यांना जाब विचारतील. राजा मंदिरामध्ये हा पाऊल टाकेल तिथे गौमूत्राने शिंपडून ते शुद्ध करायला पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीच्या भारताविरोधात, हिंदू राष्ट्राच्या विरोधात हे जे काही पाकिस्तानी एजंट यांच्यासारखे वळवत आहेत त्यांना वेळेत गप्प करण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची, हिंदू समाजाची असलीच पाहिजे. की आज जी काही दरोडेखोरी चाललेली आहे, राजकीय पक्ष फोडले जात आहेत, आमदार खासदार चोरले जात आहेत, खरेदी विक्री होते, याला ऑपरेशन नाव दिले जाते. ऑपरेशन हे, ऑपरेशन ते. मग आता हे ऑपरेशन राम मंदिर भाजपा करते का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. राम मंदिरावरती दरोडा तर टाकला जातोय, टाकला गेलाय, त्याच्याबद्दल पुरावे सुद्धा दिले गेलेत. काही जणांचं म्हणणं असं आहे की त्या चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय. हे फार गंभीर आहे. वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं की काँग्रेसमय शिवसेना जर होणार असेल तर मी माझं दुकान बंद करेन. त्या काँग्रेसबरोबर हे जाऊन बसले. त्यावेळी हिंदुत्व कुठं होतं? ज्यावेळी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हीन दर्जाची टीका केली त्यावेळी हिंदुत्व कुठं होते? वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना म्हणजेच धनुष्यबाणाची शिवसेना पुढे जाते हे ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी कदाचित पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार, स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या घालणाऱ्या लोकांबरोबर राहून पुढे नेण्याचा ते प्रयत्न करतायत. ते काय मला असं वाटतं की शक्य होणार नाही. उद्धवजी ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा आमदार रक्षा आणि पक्ष रक्षा हे आंदोलन केलं पाहिजे. 140 कोटी जनता प्रभू रामचंद्रांची सेवा करते. तुम्ही मात्र बाबर, औरंगजेब यांची सेवा करण्यामध्ये स्वतःला धन्य मानताय. त्यामुळे तुम्ही रामरक्षा आंदोलन करू नका. आमदार रक्षा आणि पक्ष रक्षा आंदोलन केलं तर पक्षाचं जास्त हित तुम्हाला बघायला मिळेल.